मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी लावायची, मनोज जरांगे पाटलांची ED चौकशी लावायची आणि मनोज जरांगे पाटलांना BJPमध्ये घ्यायचं. हा तर तुमचा डाव नाही ना. मनोज जरांगे पाटील BJPत येणार नाहीत भावांनो. की ती BJPचे मनोज जरांगे पाटील आहेत की काय, की तो सरकार त्यावेळेस म्हणायचं. आणि आज BJP सत्तेमध्ये आहे तर हे सरकार म्हणतंय ते शरद पवारांचं माणूस आहेत. अरे मनोज जरांगे पाटील हे कुणाचाच माणूस नाहीत, तर मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचं, गरजवंत मराठ्याचं, शेतकऱ्याचं पोरग आहे. जरा विरोधात गेले पण चौथा माणूस मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहिला आणि चौथ्या माणसानं साक्ष दिली की मनोज जरांगे पाटलांची 2 एकर जमीन जी होती ती आमच्यामुळंच गेली. पण आज ही बदमाश त्यांना बैमान होत असतील पण मी बैमान होणार नाही. म्हणून मनोज जाऊ बांधवान, अनेक बातम्या खोट्या यायला लागलेल्या आहेत. अनेक मीडियावरती पाटील नावाचे फेक अकाउंट ओपन करण्यात आलेले आहेत. अनेक मीडियावरती इंस्टा, फेसबुक, यूट्यूब अशा मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाटील नावानं अकाउंट ओपन केले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी षडयंत्र मोठं केलं जात आहे बांधवांनो. आणि याच्या पुढं जाऊन सांगेल की आज एक न्यूज आपण प्रत्येकाच्या वॉलला बघितली आणि ते न्यूज जे महाराष्ट्र असेल कुठलं चॅनल होतं ते मी तुम्हाला ते बाजूला दाखवेल. या चॅनलच्या माध्यमातून एक फेक न्यूज करण्यात आली आणि ती न्यूज असं दाखवण्यात आलं की ती चॅनलची न्यूज आहे आणि ती या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही बांडगुळं करतायत त्यांना सांगणं आहे की मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र तुम्ही तात्काळ थांबवा, अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल. आणि एक सांगेल की असे अनेक मीडिया अकाउंट, फेक अकाउंट ओपन झालेले आहेत. त्यामध्ये लोकांनी काही माणसांनी पैसे देऊन मनोज जरांगे पाटलांना कसं आंदोलन बदनाम करायचं याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी करायची आहे तर करा, पण मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी ऑन मीडिया म्हणजे मीडियाच्या समोर झाली पाहिजे आणि ती लाईव्ह झाली पाहिजे. आम्हालाही माहीत आहे की मनोज जरांगे पाटलांना खऱ्या अर्थानं जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र मोठं सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. मनोज जरांगे पाटील कुठल्याही म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व मराठा समाजाच्या हिताचं काम करणारं नेतृत्व आहे. मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही नेत्याच्या सपोर्टिंगनं आंदोलन उभं केलं नाही बांधवांनो. मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन गरजवंत मराठ्यांच्या सपोर्टिंगनं, मराठ्यांच्या सोबत येऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी मी सांगेल की मारण्याचं षडयंत्र होतं असं मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोललेत त्याच्या मागची कारणंसुद्धा तशीच आहे. कारण 17 दिवस उपोषणाचे झालेत आणि 17 दिवस उपोषणाचे होऊनसुद्धा तुम्ही अधिसूचना काढता, वाशीमध्ये तुम्हीच लेटर देता आणि तुम्ही त्या अधिसूचना पारित करत नाही आणि जे आरक्षण आम्ही मागितलं नाही ते आरक्षण तुम्ही आमच्या माथी मारता. म्हणजेच तुम्हाला मनोज जरांगे पाटलांना संपवण्याचं तुमचं षडयंत्र हे उघडकीस आलं. त्यामध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून काही डॉक्टरांना धमकवण्यात आलं. त्यामध्ये काही डॉक्टरांच्या माध्यमातून म्हणजे डॉक्टरांना धमकवण्यात आलं, हा डॉक्टर बाजूला काढा, तो डॉक्टर बाजूला काढा, त्या डॉक्टरकडून स्लाईन द्या, अशासुद्धा घटना घडल्या. आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलतात त्याच पद्धतीनं त्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. आणि आपण कुठल्याही पक्षाचे आपण नाहीत, पण या ठिकाणी मराठा आंदोलकांना आंदोलन मोडीत काढण्यासाठी, मराठा आंदोलकांना बदनाम करण्यासाठी अनेक मीडिया अकाउंट राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा उभी केली गेलेली आहेत की काय, की असा प्रश्न मनोज जरांगे पाटील आणि इतर समन्वयकांना सुद्धा पडायला लागलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं मंत्र्याचा जो काही ताफा आहे तो मराठा आंदोलकाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज भवनामध्ये बोलतोय, विधान भवनामध्ये बोलतोय, त्या पद्धतीनं जर बघितलं तर ही मोठी षडयंत्र आहेत.
कारण एक मंत्री या पदावर असून या महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटाव्यात अशी वक्तव्य करणारे एक मंत्री रोज रस्त्यावरती फिरत होता, रोज सभा घेत होता आणि त्याची SIT चौकशी का नाही लावत? त्याला कुणी पाठवलं याची SIT चौकशी का नाही लावत? त्यानं केलेला भ्रष्टाचार असेल, तो किती भ्रष्टाचार केला याची SIT चौकशी का नाही लावत? तुम्हीच देवेंद्र फडणवीस तुम्हीच म्हणत होता तुम्ही नाशिकसाठी आंदोलनं केले म्हणून तुम्हाला जेलमध्ये नाही टाकलं, तुम्ही नाशिकला सुधरवलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, तर तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. तर मग तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार धुतला गेला कसा? हा सुद्धा मोठा प्रश्न आमच्यासमोर येतो आहे. त्याच माध्यमातून पुढे जर सांगायचं झालं म्हणजे सिंचन घोटाळा असेल, सिंचन घोटाळ्याचे माणसंसुद्धा तुमच्यामध्ये आल्यानंतर पवित्र केली जातात. त्याचबरोबर आदर्श घोटाळ्याचा तुम्ही उदाहरण देत होता आणि आदर्श घोटाळ्यातली माणसं समजा तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा आदर्श निर्माण करण्याचं काम तुम्ही करत आहात. मग ही सगळी षडयंत्र तुम्ही फक्त मराठ्यांच्या विरोधात वापरणार आहात का? मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा असंच षडयंत्र वापरणार आहात का? मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी लावायची, मनोज जरांगे पाटलांची ED चौकशी लावायची आणि मनोज जरांगे पाटलांना BJPमध्ये घ्यायचं, हा तर तुमचा डाव नाही ना? मनोज जरांगे पाटील BJPत येणार नाहीत भावांनो. मनोज जरांगे पाटील राजकारणातच येणार नाहीत. मनोज जरांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व आहे. मनोज जरांगे पाटील हे म्हणजे कुणालाही न घाबरणारं नेतृत्व आहे आणि सत्यानं चालणारं नेतृत्व आहे. मनोज जरांगे पाटलांच्या घरावरती सिमेंटाची पत्र आहेत. ती सिमेंटाची पत्र जर त्यांनी आजपर्यंत आंदोलन जर असंच काही गबालं जर घेतलं असतं ना, तर सिमेंटाची पत्र नसती बांधवांनो. या महाराष्ट्रातल्या जालन्यात सुद्धा एवढं मोठं घर नसतं, असा एवढा पैसा मनोज जरांगे पाटलांना मिळाला असता. पण हे नेतृत्व गरजवंत मराठ्यासाठी लढणारं नेतृत्व आहे. एका दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील उभे राहिले नाही, तर मनोज जरांगे पाटील हे खूप दिवसापासून खूप वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. बॅक साईडला होत राहिले. पण आज मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व, निखळ नेतृत्व आता मराठा समाजाच्या सोबत आलेलं आहे. अनेक आंदोलनं मनोज जरांगे पाटलांनी केले. साष्टे पिंपळगावचं आंदोलन असेल, भांबेरीचं आंदोलन असेल, आंतरबाली सराटीचं आत्ताचं आंदोलन आहे आणि याच्या अगोदरची आंदोलनं जी झाली ती म्हणजे याच्या अगोदरचं सरकार त्या ठिकाणी होतं. 2.5-3 वर्षा अगोदरचं जे सरकार होतं ते म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असेल यांचं सरकार होतं. त्यांच्या विरोधात सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी बंड पुकारला आणि त्यावेळेस म्हटलं जायचं की ती BJPचे मनोज जरांगे पाटील आहेत की काय, की तो सरकार त्यावेळेस म्हणायचं. आणि आज BJP सत्तेमध्ये आहे तर हे सरकार म्हणतंय ते शरद पवारांचं माणूस आहेत. अरे मनोज जरांगे पाटील हे कुणाचाच माणूस नाहीत, तर मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचं, गरजवंत मराठ्याचं, शेतकऱ्याचं पोरग आहे. मनोज जरांगे पाटील हे ऊसतोड कामगाराचं पोरग आहे आणि एक कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं पोरग जर पुढे यायला लागलं तर तुम्हाला ते झोंबायला लागलंय आणि ते तुमच्या जे काही काळे धंदे आहेत ते उघडकीस काढायला लागलेत. म्हणून इथल्या मीडिया असेल, इथला ज्या काही समजा अशा संभ्रमात निर्माण केलेला आहे की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांची बदनामीच करायची कामं सुरू केलेली आहेत. नागपूरमध्ये फक्त 10 जण येत आहेत आणि 10 जण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात घोषणा देतात आणि मीडियावाले दाखवत आहेत की मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाज विरोधामध्ये आहे. मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नाही बांधवांनो. मनोज जरांगेच्या पाटलांच्या मराठा समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे. आणि बघितलं की ज्या वेळेस रस्ता रोको करण्यात आला, रस्ता रोको करत असताना माझ्या गावातला आदर्श रस्ता रोको आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत आणि त्या रस्ता रोकोमध्ये एक ॲम्ब्युलन्स आली, 1 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला आणि ह्या आदर्श रस्ता रोकोमध्ये सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे इथलं सरकार फक्त मराठ्यांना मारण्याचं काम करत आहे. आणि ते संकटमोचन असेल किंवा ते जे काही दुसरं कोणी त्याला उपमा मनोज जरांगे पाटलांनी दिली ना, आणि तो काय बोलतोय की आंदोलनं म्हणजे उग्र आंदोलनं केली, रस्ता रोको म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. अरे तू एकदा ग्राउंड लेवलला येऊन बघ, तुझ्या माझ्याकडं फुटेज आहेत ते तुला दाखवतो आणि मग सांग की उग्र आंदोलनं झाली का.
अरे ज्या मायमाऊल्यांवरती लाठीचार्ज आंतरवाली सराटीमध्ये करण्यात आला, पहिल्यांदा लाठीचार्ज ज्या वेळेस झाला तो म्हणजे पोलिसांनी लाठीचार्ज केला जमावावरती, एक एक पोलीस एका माणसावरती 5-5 4-4 पोलीस काठ्या मारत होती। हे सुद्धा व्हिडिओ आपण दाखवणार आहेत, कारण हे मनोज जरांगे पाटलांना बदनाम करायचं, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी करण्यात आलं। एक एक माणूस विकला गेला, एक एक माणूस पैसे देऊन त्या ठिकाणी बोलवण्यात आला। बारसकर सारखा महाराज आहे, तो सुद्धा किती बदमाश आहे आणि तो मंत्रालयामध्ये काय करतो त्याची फोटोसुद्धा सध्या व्हायरल झालेली आहे, त्याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आपण व्हायरल केलेली आहे। याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जो माणूस 3 महिन्या अगोदर मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने भूमिका घेत होता आणि 3 महिन्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात भूमिका घ्यायला लागला, नेमकं कारण काय झालं तर पैसा दिला, माणूस फुटला। त्याच्यानंतर 3 जण विरोधात गेले, पण 4था माणूस मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहिला आणि 4थ्या माणसानं साक्ष दिली की मनोज जरांगे पाटलांची 2 एकर जमीन जी होती ती आमच्यामुळेच गेली, पण आज ही बदमाश त्यांना बैमान होत असतील, पण मी बैमान होणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या सोबत साक्ष दिली। अरे किती खोटारडे आरोप तुम्ही मनोज जरांगे पाटलावरती करणार। ती वानखेडे बाई कधीच आंतरवाली सराटीमध्ये आली नाही आणि मी एक सांगतो की तिच्याविषयी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा काही माहीत नव्हतं। ज्यावेळेस पत्रकार तिला मनोज जरांगे पाटलांना विचारायला लागले, मनोज जरांगे पाटील म्हणले ही नेमकी कोण आहे मला माहीतच नाही। मग मनोज जरांगे पाटलांना मी सांगितलं की पाटील ही जी बाई आहे ही बाईनं छगन भुजबळांना अगोदर शिव्या दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर भुजबळांचे काही कार्यकर्ते तिला विरोध करायला लागल्यामुळे तिनं तुम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली। तिचं म्हणणं होतं की मला पाटील बोललेच नाही। अरे बाबा पाटील तुझ्याविषयी बोलतील, पण पाटलांना तुझ्याविषयी कळायला तर पाहिजे ना। पाटलांना तुझ्याविषयी माहीतच नव्हतं आणि तू पाटलांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट द्यायला लागलीस। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगेल की ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, कारण इथल्या लोकांपर्यंत रुजवण्याचं काम केलं जात आहे। 87 लाख रुपयाचं जेवण अशी फेक बातमी सुद्धा दाखवली जाते। म्हणजे 87 लाख रुपयाचं जेवण एका दिवसामध्ये कुठं होतं आणि कुठलं हॉटेल आहे की जे 87 लाख रुपयाचं एका दिवसामध्ये जेवण निर्माण करतं आणि इंटरनेटचं किती 20 लाख रुपये बिल। अरे काय संबंध 20 लाख रुपये बिल आणि वाळू माफियांनी मराठा आंदोलनाला पैसे दिले। अरे अशा फेक बातम्या तुम्ही बनवून किती जरी टाकल्या तर मराठ्यांची पोरं त्या बातम्यांवरती खंडन करायला तयार आहेत, कारण ती बातमी त्या न्यूज चॅनलची नाही, तर ती बातमी एडिट करून फेक करून त्या बातम्या टाकलेल्या आहेत। आणि कळकळीची विनंती आहे मायबाप मराठ्यांनो, कारण यांच्या बातम्या आता ओळखायला शिका, माणसंसुद्धा ओळखायला शिका, फेक अकाउंटसुद्धा ओळखायला शिका। हे षडयंत्र मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी आहे आणि हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडल्याशिवाय पर्याय नाही बांधवांनो, कारण हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे। जे आरक्षण आम्ही मागितलं नाही ते आरक्षण आमच्या माथी मारण्याचं काम सरकार करत आहे। आम्ही जे आरक्षण मागितलं ते म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आहे आणि आम्ही त्याच प्रवर्गातून आरक्षण घेणार आहेत आणि काय करायचं ते करा, आम्हाला आरक्षण ओबीसी मधून द्या, अन्यथा तुमचे इलेक्शन कसे होतात ते सुद्धा आम्ही दाखवणार आहेत, कारण येत्या काळामध्ये त्या पद्धतीने आमचा लढा सुद्धा सुरू आहे। आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया। आपला मित्र उदय विसे पाटील, जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद मित्रांनो। आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण आपल्यापर्यंत रिअल बातम्या आणि मनोज जरांगे पाटलांचं प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम मी करत असतो। असंच भेटत राहूया। धन्यवाद बांधवांनो। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद।